समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी नेहमीच दीनदलित सामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहिले। डॉक्टर नागनाथ अण्णा व सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नसता तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते व आमच्यासारख्यांना आज मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांच्या जयंती सभेत केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांची 103वी जयंती वाळवा येथे संपन्न झाली। कार्यक्रमाच्या निमित्त झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून चाणक्य मंडल परिवार पुणेचे अविनाश धर्माधिकारी, राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते। यावेळी मंत्री आठवलेंनी त्यांच्या वेगळ्या शैलीत अनेक कवितांच्या माध्यमातून नागनाथ अण्णा व सध्याच्या राजकीय सामाजिक शैलीवर भाष्य केले। यानंतर बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले की अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर केलेल्या कार्याचा आजच्या तरुणांनी आदर्श घ्यावा। जग हे झपाट्याने बदलत आहे, त्यासाठी सर्व तरुणांनी बदलत्या जगाशी समरस होऊन कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर घडवावे। डॉक्टर नागनाथ अण्णांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ म्हणजे तीर्थक्षेत्र आहे, असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले। तर पाशा पटेल यांनी ग्रामीण शैलीत नागनाथ अण्णांचा इतिहास समोर आणला। स्वागत प्रास्ताविक वैभव नाईकवडी यांनी केले। यावेळी प्राचार्य डॉक्टर सुषमा नाईकवडी, प्राध्यापक शिवाजी काळुंगे, प्राध्यापक आर.एस. चोपडे, सरपंच संदेश कांबळे, दिलीप कुलकर्णी, भगवान अडेसरे, विश्वास मुळी, कुमार शिंदे, दिनकर बाबर, केदार ज्योती नाईकवडी, वीरधवल नाईकवडी, अजित वाजे, उमेश घोरपडे, संजय आहिर, मानाजी सापकर, जुनेखेडचे आनंदराव पाटील, डॉक्टर संताजी घोरपडे, महादेव माने, महादेव शेळके, माजी मुख्याध्यापक के.एस. काळे, एस.पी. पाटील, अरुण यादव, धरणग्रस्त शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदी अनेक मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। आभार बाळासाहेब नाईकवडी यांनी मानले। मुंबईमध्ये माझ्या लोकसभेच्या प्रचारासाठी मुंबईला आले, पंढरपूरला आले। अण्णांचं तसं राजकारणाचं जमत नव्हतं, अण्णांचं राजकारणाशी जमत नव्हतं, पण माझ्याशिवाय त्यांना जमत नव्हतं, त्यांच्याशिवाय मला जमत नव्हतं। वैचारिक भूमिका वेगळी होती। राजाला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली। सिद्धार्थ वर्षांमध्ये राहत असताना पॅन्शन मुवमेंट चालवत होतो, गावागावात फिरत होतो, संघर्ष करत होतो, जेलमध्ये जात होतो, लगेच बाहेर येत होतो, कारण जास्त वेळ जेलमध्ये राहण्याचं जे काम आहे ते करत नव्हतं। तर अशी चळवळ आमची पॅन्शनची होती। अण्णांना वाटत होतं की आम्ही सगळे नेते एकत्र आलं पाहिजे। आमच्याकडे 4 खासदार निवडून आले 98 मध्ये। काँग्रेस अलायन्स मध्ये आम्ही होतो आणि प्रकाश आंबेडकर, मी, आर.एस. गवई, जोगेंद्र गवाडे 4 लोक आम्ही निवडून आलो आणि अण्णांनी याच मैदानात आमचा सत्कार ठेवला। तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। मी तयार होतो, पण तयार नव्हते आणि आज मी सांगतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पण सगळ्यांनी एकत्र होऊन येत नाही। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।